समाधान हे देवावर विसंबून असलेल्या हृदयाचे प्रतिफळ आहे आणि आत्म्याला समजुतीपेक्षाही जास्त शांतीचा आनंद देणारे आहे. काय हृदयाच्या तृप्तीसाठी आपण देवावर विसंबून आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, इच्छा परिपूर्ण होणे किंवा त्यासाठी प्रयत्नशील राहणे काही नवीन गोष्ट नाही. अनेकांना वाटत असते की आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, परंतु सर्वसाधारणपणे असा अनुभव असतो की इच्छा अतृप्त राहतात. असे जरी असले तरीही आम्ही जगिक गोष्टीत वाहत न जाता दैवी ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आम्ही शहाणपणाचे मूल्य जाणणारे होऊ शकू. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण अनेक विषय हाताळणार आहोत. माझी खात्री आहे की आपण यासाठी तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उपदेशकाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 6व्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. उपदेशकाचे पुस्तक 6वा अध्याय. एखादा माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो दिवसातून 3दाच भोजन करू शकतो आणि एका वेळेस एकाच शय्येवर झोपू शकतो. त्याच्याजवळ कितीही चांगले वैद्य असले तरी तो गरिबापेक्षा जास्त आयुष्य उपभोगू शकत नाही आणि तो मरण पावतो तेव्हा आपल्यासोबत काहीही नेऊ शकत नाही. प्रेत वस्त्राला खिसे नसतात. श्रोत्यानो, इयोब एक फार श्रीमंत माणूस होता, पण तो म्हणाला की तो या जगात काहीही घेऊन आला नाही व या जगातून जातानाही तो रिकाम्या हातांनीच परतणार आहे. ज्या गोष्टींनी आम्हाला सुख प्राप्त होत नाही आणि या जीवनानंतर ज्यांना काही किंमत असणार नाही, अशा गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. असल्या निरर्थक उद्योगाच्या मागे काही लोक आपले जीवन वेचतात. शल्मोन या वचनातून आम्हाला सांगत आहे की मुले, बाळे, धन, दौलत या सर्व गोष्टी सुख समाधान देतील ही आशा बाळगायची व नंतर निराशाच पदरी यायची असल्या माणसापेक्षा न जन्मलेला गर्भ बरा. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर मानवाला शाश्वत समाधान या अशाश्वत गोष्टींमधून कधीच प्राप्त होत नाही. उपदेशकाच्या 6व्या अध्यायातील पुढील वचनांमध्ये हाच विचार पुन्हा पुन्हा मांडण्यात आला आहे की एकूण माणसाचे सुखप्राप्तीचे सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. त्याचे एकूण जीवनच निरर्थक आहे. श्रोत्यांनो, हा शून्यवाद आहे. एका कवीने ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी या जीवनाविषयी एका कवितेत म्हटले की हा जीवन प्रवास शून्यतेतून शून्यतेकडे, शून्यतेमधून आहे. ही टोकाची निराशा हे देवहीन व दिशाहीन माणसाच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे. ते जीवन निराशेच्या अंधकाराने व्याप्त आहे. ते एखाद्या वृक्ष पडीक जमिनीप्रमाणे निष्फळ आहे. त्यामध्ये काटे, कुसळ्यांशिवाय दुःख, वेदना, समस्या, निराशा व शेवटी आत्महत्या यांच्याशिवाय दुसरे कसलेही पीक उगवत नाही. उपदेशक या पुस्तकाच्या 6व्या अध्यायात शल्मोनाचा धनसंपत्तीमध्ये समाधान शोधण्याच्या प्रयत्नांचा वृत्तांत संपतो. यानंतरचा त्याचा असा प्रयत्न हा एक शेवटचा प्रयोग आहे. जीवनात सुख व समाधान प्राप्त करण्याचे या सूर्याखालचे सर्व प्रयत्न शल्मोनाने केले. त्याने विज्ञान आणि या विश्वाला चालविणारे निसर्गाचे नियम अभ्यासले, परंतु थोडासा फरक वगळता या गोष्टींनी त्याच्या जीवनाला तृप्ती जोडली नाही. मग तत्वज्ञान व मानसशास्त्र यांना त्याने आजमावून पाहिले. ऐहिक सुख व भौतिकवाद त्याने हाताळून पाहिले. या सध्याच्या जगात लोकप्रिय असलेला दैववाद तपासून पाहिला. स्वार्थवाद साधून पाहिला. धर्माचे पालन म्हणजे व्रतवैकल्य, कर्मकांड, विधी वगैरे गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला.
संपत्ती सुख देते काय हे आजमावून पाहिले. तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता. पण संपत्तीही खरे सुख देऊ शकत नाही हे त्याला समजले. एवढ्या सर्व गोष्टींपैकी एकही गोष्ट त्याला खरे समाधान किंवा खरे सुख देऊ शकले नाही. कारण आमच्या हृदयाची तृप्ती खऱ्या देवाशिवाय, येशू ख्रिस्ताशिवाय कोणी करू शकत नाही. आता शल्मोनाचा या दिशेने केलेला आणखी एक प्रयत्न आपण अभ्यासणार आहोत. हा प्रयत्न नीतिशास्त्राच्या क्षेत्रातला आहे. त्याला आज लोक सुखासीन म्हणतील. याच प्रकारामध्ये आमच्या देशातले अनेक लोक समाविष्ट होतील. हे लोक साधारणपणे सौख्य व समृद्धीचे जीवन जगताना दिसतात. जीवनाच्या स्वेच्छा मार्गातून हे चालताना दिसतात. ते मोठ्या शहरांमध्ये एखादा मोठा उद्योगधंदा करताना उपनगरात राहणारे आम्हाला आढळतात. एकाकी विशेष अशा वस्त्यांमध्ये राहतात. त्यांचे जीवन ते सहजतेने घेतात. त्यांची मुले उत्तम शाळांमध्ये शिकतात. ते उत्तम लोकांच्या गर्दीत वावरतात. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसेल की ह्या लोकांचे जीवन कसे आहे. अशा प्रकारच्या समाजाला शल्मोन सुखाच्या प्राप्तीकरिता आजमावून पाहणार आहे. 7वा अध्याय आणि 1 वचन वाचूया. तो म्हणतो, सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा, जन्मदिनापेक्षा मृत्यूदिन बरा. ही गोष्ट खरी आहे. या वाक्यात काही चुकीचे नाही. सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा. शेजाऱ्यांनी एखाद्या माणसाला चांगले म्हणावे, त्याच्याशी कोणाचा वाद झाल्याची घटनाही त्याच्या जीवनात घडू नये. त्याने धर्म व राजकारण यांच्याविषयी वाद करू नये. कोणत्याही तापदायक परिस्थितीमध्ये गुंतू नये. हे त्या माणसाला समाधान देणारे आहे. हा माणूस सर्वांकडे पाहून स्मित हास्य करतो. रस्त्याने चालताना सरळ समोर पाहून चालतो. अशा माणसाला समाजात सन्मान मिळतो. तो शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये सहभागी होतो आणि सर्वांशी मिळून मिसळून वागतो. कधीतरी त्याच्या उत्तर क्रियेच्या वेळेस त्याचे पाळक त्याच्याविषयी चांगले उद्गार काढतील व त्याला स्वर्गात ढकलण्याचा प्रयत्न करतील. शल्मोन म्हणतो की उत्तर क्रियेच्या वेळेस प्रशंसा आणि नावलौकिक मिळविण्याकरिता या पृथ्वीवर असताना तुम्ही प्रयत्न करायला हवा. पण त्यामुळे खरोखर तुमच्या हृदयाची तृप्ती होईल काय? परंतु श्रोत्यांनो, या वचनाच्या शेवटी शल्मोन म्हणतो की जन्मदिनापेक्षा मृत्यूदिन बरा. या वाक्याचे अधिक स्पष्टीकरण आम्हाला पुढच्या काही वचनांमध्ये मिळणार आहे. 7वा अध्याय 2 वचन. भोजनोत्सव गृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे, कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे. जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. श्रोत्यांनो, हीच गोष्ट दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायची झाली तर असे म्हणता येईल की जन्मदिनापेक्षा मृत्यूदिन आम्हाला अधिक शिकवतो. या दिवसापासून आम्हाला मिळणारे धडे वास्तव व महत्वाचे असतात. जन्मदिवशी व इतर उत्सवांच्या भोजनांच्या दिवशी आपण एका फार उत्साहाच्या व आनंदाच्या मनस्थितीत असतो. त्या प्रसंगामध्ये जीवनाच्या कठीण समस्या किंवा मानवी मर्यादा यांच्याविषयी विचार करण्याच्या मनस्थितीत कोणीही नसते. जीवनानंदाने आमची कल्पनाशक्ती अधिक उत्तेजित झालेली असते. अशा वेळेस कोणत्याही कटू किंवा दुःखद समस्यांविषयी बोलले जाऊ नये असा अलिखित नियम असतो. पण त्याविरुद्ध शोकगृह असते. एखाद्या घरामध्ये मृत्यू झाला असेल तर तेथील वातावरण गंभीर असते. तेथे जमा होणारे लोक विचाराधीन होतात, कारण मृत्यूचे वास्तव स्पष्ट असते. या मृत्यूच्या वास्तवाला सामोरे जाताना माणूस साहजिकच चिंतनशील बनतो. शोकगृहाशिवाय दुसरे कोणतेच असे चांगले ठिकाण नाही की ते आम्हाला जीवन व मृत्यूच्या वास्तवतेविषयी चिंतनशील बनवते. परंतु सुखासीन जीवन जगणाऱ्यांच्या विश्वास सर्व काही एक विशिष्ट दर्जा सांभाळून केला जाते. हे लोक क्लबच्या सभांना जातात, प्रदूषणावरचे भाषण ऐकतात, त्याविषयी काहीच करीत नाहीत. पण मोठ्या रुबाबात त्या सभागृहात बसतात व भाषणे ऐकतात. नागरी समस्यांविषयी भाषणे ऐकतात आणि त्याविषयी काहीच करीत नाहीत. त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाला तर ते शोकगृही जातात. त्या मृत्यू व्यक्तीविषयी चांगल्या गोष्टी ऐकतात. त्यांना त्या व्यक्तीच्या जाण्याचे दुःख होत नाही, त्याची आठवणही कोणाला होणार नाही. अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक आमच्या जगात आहेत. असले जीवन माणसाच्या जीवनाच्या गरजा भागवत नाहीत. दुसऱ्या कोणत्या गोष्टीने नसले तरी कमीत कमी मृत्यूमुळे आम्ही चिंतनशील बनायला हवे. त्याच्या भयानक सत्याच्या जाणीवेने आम्ही मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी गंभीरपणे विचार करायला हवा. ही गोष्ट नश्वरतेविषयी असलेल्या एका
स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्त्याने सुंदरपणे मांडली आहे. स्तोत्र 90 आणि 12व्या वचनात तो म्हणतो, तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकव की आम्हाला ज्ञानाचे हृदय प्राप्त होईल. श्रोत्यानो, मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी विचार करणे आम्हापैकी प्रत्येकाकरिता गरजेचे आहे. कारण आम्हापैकी प्रत्येकाला अमर आत्मा देण्यात आला आहे. तो हे मातीचे घर सोडून कुठे जाईल याचा विचार करण्याची संधी आम्हाला ऐरवी मिळत नसेल किंवा त्याचा विचार करण्याची आम्ही पर्वा करीत नसू, परंतु शल्मोन म्हणतो त्याप्रमाणे शोकगृही जाणे याकरिता चांगले आहे की ते आम्हाला जीवनाविषयी व मृत्यूविषयी गंभीरपणे विचार करायला लावते. पण तेवढ्यावरच आम्ही समाधान मानायला नको, तर मृत्युंजय कसे बनता येईल याचा शोध घ्यायला हवा. पवित्र शास्त्र आम्हाला ख्रिस्तामध्ये मृत्युंजय होण्याची सुवार्ता सांगते. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या पापाकरिता प्रायश्चित भोगले, मरण स्वीकारले, पण त्या मरणातून तो पुन्हा उठला. म्हणजे तो मृतावस्थेत राहिला नाही, तर त्याचे पुनरुत्थान झाले व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याने सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे. श्रोत्यानो, मरणानंतर पुनरुत्थान सर्वांना आहे, पण ते पुनरुत्थान सार्वकालिक जीवनासाठी आहे की नरकासाठी आहे हे येशूवरील विश्वासावरून ठरते. प्रभू येशूने योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय 25व्या वचनात सांगितले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. तसेच योहान कृष्णवर्तमान 5 अध्याय आणि 24व्या वचनात येशूने सांगितले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालचे जीवन आहे आणि तो न्यायात येणार नाही, परंतु तो मरणातून जीवनात पार गेला आहे. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या या व आणखी अशाच अभिवचनांमुळे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांकरिता मृत्यू एक जीव घेणे दारुण सत्य राहत नाही. त्याला त्या विश्वासाने ही आशा असते की मरणानंतर तो कायमचा अंधारात फेकला जाणार नाही किंवा तो शून्यतेमध्ये विरून जाणार नाही किंवा त्याला जन्माच्या चक्रामधून जावे लागणार नाही, तर मरणानंतर तो थेट येशूच्या पवित्र समक्षतेमध्ये जाईल. याच विश्वासामुळे संत पॉल काय म्हणू शकला ते ऐका. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 21 ते 23 ही वचने. तो म्हणतो, कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे लाभ आहे. आणि जर देहात जगणे असेल तर ते मला कामाचे फळ देण्यासाठी आहे. आणि मी कोणते निवडावे हे मला कळत नाही, तर मी दोहोंमध्ये पेचलेला आहे. कारण येथून निघून जाऊन ख्रिस्ताबरोबर असण्यास मी उत्कंठित आहे. ते फार अधिक चांगले आहे. केवढा हा विश्वास! आणि माझी पूर्ण खात्री आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याचा हाच विश्वास आहे की मृत्यू हे एक दार आहे. 2 जीवनांमधले, एक पृथ्वीवरचे नश्वर जीवन व दुसरे ख्रिस्ताच्या समक्षतेतले शाश्वत जीवन. कोण हरेल मम पाप तुझ विण, कोण हरेल मम पाप, कोण हरेल मम पाप तुझ विण, कोण हरेल संताप, कोण हरेल मम पाप. ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला व्याप. ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला व्याप, निष्फळ झाला व्याप. कोण हरील मम पाप.
एकातून दुसऱ्यामध्ये शिरण्याचे एक निमित्त मात्र कारण आहे. याच कारणामुळे मानवी इतिहासात ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी मृत्यूला हसत स्वीकारले. ख्रिस्ताच्या नावाकरिता मरण यातना सोसल्या. जर त्याच्या नावाकरिता तुमच्यावर छळाची वेळ आली, मृत्यू स्वीकारण्याची वेळ आली, तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुमचा मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी काय विश्वास असेल? तुम्हाला पापक्षमेची व सार्वकालिक जीवनाची खात्री आहे काय? की मृत्यूविषयी थोडा वेळ गंभीरपणे विचार करून तुम्ही पुन्हा स्वस्थ बसणार आहात? आजच विचार करून निर्णय घ्या. 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात तो म्हणतो, हसण्यापेक्षा खेद करणे बरे, मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. ही वचने तुम्हाला निराशादायक वाटत असतील, पण ती खरी आहेत. काही लोक जीवनाकडे कधीच गंभीरपणे पाहू शकत नाहीत. सतत हास्य विनोद करणे, कोणतीही गंभीर बाब हसून टाळणे हा त्यांचा स्वभाव असतो. असल्या हसण्यापेक्षा किंवा असल्या वृत्तीपेक्षा खेद बरा, असे शल्मोनाचे सांगणे आहे. जर आम्ही जीवनाविषयी गंभीरपणे विचार केला तर आमचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलेल. आमचे नातेसंबंध आम्ही अधिक काळजीपूर्वक हाताळू. बेदरकार, बिनधास्त वृत्तीने वागणार नाही, तर सर्वच बाबतीत एक समंजस भावना आमच्या मनात निर्माण होईल. मुद्रा खिन्न असणे म्हणजे सतत लांब चेहरा करून वावरणे नाही, तर वेळोवेळी जीवनाकडे गांभीर्याने पाहणे आहे. काही लोक असे असतात की ते एखाद्या उत्तर क्रियेकरिता जातात व स्मशानभूमीपासून थोडे दूर गेले नाही, तर त्यांच्यापैकी कोणी विनोद करतो आणि सर्वजण हसतात व हास्य विनोदाला सुरुवात होते. मृत्यूच्या समक्षतेतही असे जीवन जगणारे लोक आहेत. आपला मित्र किंवा आप्त या जीवनातून निघून गेला आहे व आपल्यालाही त्याच मार्गाने एक दिवस जायचे आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपण कोठे चाललो आहोत याचे परीक्षण करण्याचीही त्यांना अशा वेळेस कशी गरज भासत नाही, हे मला समजत नाही. माझे तारण झालेले आहे काय? मी हरवलेला आहे काय? माझा देवाशी योग्य नातेसंबंध आहे काय? अशा गोष्टींविषयी ते स्वतःच्या संदर्भात विचार करीत नाहीत. ते धार्मिक संस्थांसाठी दान देतात, समाजामध्ये वावरतात, पण ख्रिस्ताला कबूल करीत नाहीत. त्याच्यासाठी ते भूमिका घेत नाहीत. 7वा अध्याय 5 आणि 6 वचने, मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरी, कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणाऱ्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते, हेही व्यर्थ होय. श्रोत्यानो, शल्मोनाचा मुद्दा हा आहे की दोन्ही गटांमध्ये जाऊन पाहण्यास काय हरकत आहे. शहाण्याची निषेधवाणी ऐकून अश्लील वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाला जायचे, दोन्हीपैकी एक बरे असणार, पण दोन्हींचा अनुभव घेण्यात काय हरकत आहे. याच विषयावर त्याने उरलेल्या अध्यायात लिहिले आहे. पण ह्या वचनाच्या शेवटी तो म्हणतो की सर्व व्यर्थ होय. 9व्या वचनात तो काय सांगतो पहा, मन उतावळे होऊ देऊन रागावू नको, कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. शल्मोन या ठिकाणी सांगत आहे, कोणत्याच गोष्टीवरून रागावू नकोस. एक चांगला माणूस आहेस. प्रत्येकाशी मैत्रीचे नाते ठेव, कारण त्यामुळे धंद्यात मदत होईल. सर्व शांतीने घे. टोकाची भूमिका घेऊ नको. तडजोड कर. एका दिवशी लोकांच्या एका गटाबरोबर जा, त्यांच्यामध्ये लोकप्रिय बन. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटाबरोबर जा, त्यांच्यामध्ये लोकप्रिय हो. लक्षात घ्या श्रोत्यांनो की या अध्यायातला सुखासीन माणूस आठवडाभर नरकासारखे म्हणजे गलिच्छ जीवन जगतो आणि रविवारी ख्रिस्ती म्हणून वावरतो. शनिवारी रात्री दारू पिऊन तर झालेल्या माणसाने मला पाहिले व रविवारी सकाळी तुम्हाला म्हणाला, मी ख्रिस्ती आहे, समजले ना? तुला मी काय ख्रिस्ती तर वाटलो काय? आणि खरे तर तो त्याच्या या वागण्यामुळे खरा ख्रिस्ती नव्हताच. कोणत्या गोष्टींकरिता आम्ही रागवावे व कोणत्या गोष्टींकरिता रागवू नये, यालाही काही नियम, काही मर्यादा आहेत. ख्रिस्ती म्हणून तडजोड कोठे करावी व कोठे करू नये, याविषयी आम्ही नीट विचार करून निर्णय घ्यायला हवा. 11वं वचन पुढे सांगतं, वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे, भूतलावर जन्म पावलेल्यास ते विशेष हितावह आहे. आम्ही नीतिसूत्राच्या पुस्तकातून शिकलो की शहाणपण किंवा ज्ञानाचे दुसरे नाव ख्रिस्त आहे. आम्हाकरिता ख्रिस्त ज्ञान असे करण्यात आला आहे. या सुखासीन लोकांना ख्रिस्ताची खरोखर खूप मोठी गरज आहे. 12वं वचन वाचूया. ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणार आहे, तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करीते. एका अर्थी ही गोष्ट खरी आहे की पैसा आश्रय देणार आहे, पण हा आश्रय क्षणभंगूर असतो आणि नेमक्या
याच आश्रयाचा वेध बहुतेक लोकांना लागलेला असतो. श्रोत्यानो, पैशाने तुम्ही जीवन विकत घेऊ शकत नाही. वैद्यक शास्त्राच्या साहाय्याने तुम्ही कदाचित आपले आयुष्य काही वर्षांनी वाढवू शकाल, परंतु ते तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. ते येथेही विपुल जीवन देऊ शकत नाही. फक्त ख्रिस्त हे ज्ञान ती गोष्ट तुमच्याकरिता करू शकते. आता 21 वचन वाचूया. बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको. देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्या शाप देताना ऐकशील. तुमच्या परिचयाच्या व्यक्तीने तुम्हाला नावे ठेवली असे तुम्हाला कोणी येऊन सांगितले तर त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही जर सर्व समाजाला खुश करण्यासारखे वागलात तर तुमचा समाज तुमची प्रशंसा करेल. आता पुढचे वचन वाचूया. 8 अध्याय आणि 1 वचन सांगतं, ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते, जेणेकरून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो. ही वचने आम्हाला योसेफ व दानियल यांची आठवण करून देतात. इजिप्तचा फारो व बाबिलोनचा नबुखदनेसर या राजांच्या पदरी असलेले हे 2 यहुदी ज्ञानी पुरुष होते आणि त्यांना देवाने ज्ञानाचा व गूढ गोष्टी उकलण्याचा आत्मा दिला होता. त्यांच्या जीवनावरून शल्मोन या ठिकाणी ज्ञानाविषयी जे सांगत आहे ते स्पष्ट होते. दानिएलाचे पुस्तक 2 अध्याय 21 आणि 22 वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे की परमेश्वर बुद्धिमानास बुद्धी देतो आणि विवेकवंतास ज्ञान देतो. तो गंभीर व गुप्त गोष्टी प्रगट करतो. जे अंधारात आहे ते तो जाणतो आणि प्रकाश त्याच्यापाशी राहतो. तसेच स्तोत्रसंहिता 25 अध्याय 14 वचनात सांगितले आहे, यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळविल. श्रोत्यांनो, स्पष्ट आहे की ज्ञानाचा उगम यहोवा आहे आणि जो यहोवाचे भय धरतो त्याला ज्ञान प्राप्त होते. शल्मोन म्हणतो की कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे त्याला समजते. असे ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती आपोआप देवासमोर नम्रतेने राहते आणि आपल्या सोबतच्या लोकांशी उद्धटपणाने वागत नाही. कारण जे समोर दिसते त्या वास्तवापलीकडचे गूढ गंभीर वास्तव काय आहे याचे ज्ञान त्याला असते. ही गोष्ट ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केल्याने आम्हाला अनुभवायला मिळते. 2 आणि 3 वचन पुढे सांगते की मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ. तू देवाची शपथ घेतली आहे म्हणून ती पाळ. त्याला सोडून जाण्याची घाई करू नको. दुष्ट मसलतीत शिरू नको, कारण त्याला आवडेल ते तो करीतो. थोडक्यात तो सांगत आहे, तू जे काही करतोस त्याविषयी काळजी घे. संकटात सापडू नकोस. नंतर 8 अध्याय 4 वचनात तो म्हणतो, राजाचा शब्द तर प्रबळ असतो. तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणेल? श्रोत्यानो, आमच्याजवळ ज्ञान असले तरी त्याचा उपयोग केव्हा करावा व केव्हा करू नये याचे तारतम्य तुम्ही व मी बाळगायला हवे. अनेकदा आमचे वरिष्ठ अधिकारी किंवा शासन आमच्या ख्रिस्ताविषयीच्या ज्ञानाबाबत सकारात्मक नसते किंवा अशी परिस्थिती आमच्या समोर येते की त्यावेळेस तोंड बंद ठेवणे योग्य ठरते. मी ख्रिस्ताविषयी तडजोड करा असे सांगत नाही, तर आपले तोंड बंद ठेवून तारतम्य बाळगून राजाची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची आज्ञा पाळणे रास्त आहे हे सांगत आहे. आता पुढचं वचन आपण पाहूया. 8 अध्याय 8 वचन. ह्या ठिकाणी शल्मोन एका फार मोठ्या सत्याची जाणीव आम्हाला करून देत आहे. तो म्हणतो, प्राणावर कोणा माणसाची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही. मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करणार नाही. हे या जीवनाचे एक भयानक सत्य आहे. या वचना आधीच्या वचनात शल्मोन सांगतो की नेमिलेला काळ व न्याय समय हे ज्ञानाला अवगत होतील. पण अशा काही गोष्टी आहेत की कोणाला त्या अवगत होणार नाहीत आणि या अवगत होऊ शकणाऱ्या गोष्टींपैकी मृत्यू समय ही एक गोष्ट आहे. तो कधी व कोणासमोर कशा प्रकारे हजर होईल त्याचा कोणाला नेम सांगता येत नाही. एकच गोष्ट निश्चित आहे की मृत्यू अटळ आहे. प्राण एक दुसरी अशी गोष्ट आहे की त्याच्यावर माणसाची सत्ता नाही. कोणी असे म्हटले की आता माझा प्राण जावा, तरी जबरदस्त इच्छाशक्तीनेही प्राण जात नाही. श्रोत्यांनो, जीवनाविषयी आम्ही अंदाज बांधू शकतो. जीवनाची गती काही प्रमाणात जाणू शकतो. नेमलेले समय व ज्ञान समय हे ज्ञानाला अवगत होतात, पण मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. आणि म्हणूनच तारणाच्या संधीचा लाभ पुढे ढकलण्यात अर्थ नाही. आज जेव्हा आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे, आपले जीवन प्रभू येशूच्या हातात समर्पित करा
आणि सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. धनिकाला धन राखल्याने हानी होते. आजचा प्रश्न, राग कोणाच्या हृदयात वसतो? ए. सुज्ञांच्या, बी. शिक्षकांच्या, सी. मूर्खांच्या, डी. मनावर ताबा नसलेल्यांच्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्हाला समजून आले आहे की संपत्ती आम्हाला खरे सुख किंवा समाधान देऊ शकत नाही. आमच्या हृदयाची तृप्ती केवळ येशू ख्रिस्त करू शकतो. दैवी ज्ञान किंवा देवापासून येणारे ज्ञान हे अगम्य आहे, परंतु मानवी समज ही एक मर्यादित गोष्ट आहे. प्रियांनो, आमच्या जीवनातील क्षण कसेही असो, आम्ही देवावर जास्त विसंबून राहण्यासाठी काही करणार आहोत काय? शहाणपणाचे मूल्य आम्हाला पटले आहे काय? विचार करा. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही परिपूर्णतेने येशू ख्रिस्तावरती विसंबून राहण्याचा प्रयत्न करावा. होय प्रभूजी, आमच्या जीवनाचे ध्येय हेच असावं आणि या ध्येयपूर्तीसाठी आम्ही संघर्ष करावा, झगडावं, प्रयत्नशील व्हावं. यासाठी प्रभूजी आज आम्ही तुझ्याकडं विनंती करतो, प्रार्थना करतो. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि प्रभूजी आमच्या जीवनामध्ये अधिकाधिक तुझ्यावरती विसंबून राहण्याचा प्रयत्न करत असताना प्रभूजी तू आम्हाला सहाय्य करणार आहेस हे आम्ही जाणून आहोत. आणि म्हणूनच तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणाबरोबर सदैव असो.